अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आवडे हे रूप गोजिरे सगोन, आवडे हे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाये पांडुरंगा. लाचावले मन लागलीशे गोडी, ते जीवे न सोडी ऐशे झाले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाये पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आहे माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाये पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची या माता चरणावरी, हे संताची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आवडे हे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणातली देवाविषयी असलेली आवड व्यक्त करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव श्री दत्त मंदिर अंबरवाडी हरिभक्तीपरायण पांढरे महाराजांच्या अधिष्ठानाखाली चालणारा हा भक्तीचा प्रवाह आणि त्यांच्या सद्गुरूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा संपन्न होणारा उत्सव आणि त्या उत्सवातील ही आजची सेवा आहे. यथामती काही चिंतन वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. एका थोर पुरुषाचं पुण्यस्मरण आहे, साधूचं. तेव्हा त्या साधूच्या संबंधाने विचार केला तर साधूचं जीवन आज समाजाच्या दृष्टीने एक मार्गदर्शक जीवन आहे बरं का आहे. अशा थोर मंडळींनी समाजाला काही दिशा दाखवली बरं. त्यांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गाप्रमाणे आपली जीवनाची वाटचाल जर आपण केली तर आपण निश्चित साध्यापर्यंत पोचू शकतो बरं का. तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. तेव्हा अशा थोर पुरुषांची कृतज्ञता ही आपण अंतःकरणामध्ये ठेवली पाहिजे. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा उत्सवाचा पर्वकाळ आहे. त्या संबंधाने काही भगवत चिंतन घडावं म्हणून तुकोबारांचा अभंग निवडलेला आहे. भगवंताच्या संबंधाने आपल्या अंतःकरणातली आवड संत महात्म्यांनी प्रगट केलेली आहे.
आज मनुष्य जीवन आणि आवड याचा संबंध आहे बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आवड आहे. आवडीशिवाय मनुष्य व्यवहार करू शकत नाहीये. पण आवड कशाची असावी याला फार महत्व आहे. जेणेकरून अशी आवड असावी, त्या आवडीचं परिवसान जीवनाच्या कृतार्थतेमध्ये होईल बरं का. मासं या जगतामध्ये काय आहे? परमार्थाची साधना, आणि त्या परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने भगवंताविषयी आवड ही एक आमच्या तुमच्या जीवनाला तारक आहे, आमच्या तुमच्या जीवनालाही सार्थक करणार आहे बरं. मग आपली आवड देवाविषयी असावी. जगामध्ये देवाविषयी आवड नाही का? आहे. देवाविषयी आवड आहे, नाही असं नाहीये. पण बहुतांश लोकांच्या अंतकरणामध्ये हेंद्र्या शेंद्र्या देवाची आवड आहे. ही आवड असली काय नसली काय, काय फरक नाही बरं का. कारण त्याला फलच नाहीये, त्याला फल नाहीये. मग त्या आवडीचं पर्यवसान सफलतेमध्ये व्हावं, सफलतेमध्ये. नुसती आवड असून उपयोगाची नाही, लक्षात ठेवा. म्हणून देवाविषयी आवड असावी हे मान्य आहे, पण देवाविषयी आवड असावी. कोणत्या देवाविषयी? देवात प्रकार आहेत का? देवात प्रकार नाही, देव एकच आहे. आम्ही तुम्ही प्रकार केलेत, देव एकच आहे. एकच आहे, पण एकच देव भक्ताच्या इच्छेकरता सगुण साकार रूपाने प्रगट होतो. देवामध्ये द्वैत निर्माण झालं नाही, पाहणाऱ्याच्या चित्तात द्वैत निर्माण झालं बरं. कारण भक्ताच्या इच्छेप्रमाणे देव आकाराला येतो. म्हणून तर त्या भगवंताचं वर्णन करताना वर्णन केले. काय वर्णन केले? अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देखिला देखिला देवा आदिदेव बरवा. देखिला देखिला देवा आदिदेव बरवा. अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी. उभा विटेवरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनेकत्व न सांगता एकत्व सांगितले बरं का. एकच देव, एकाच देवाने आतापर्यंत अवतार घेतले. कोणी घेतले? या एकानेच घेतले बरं का. अवताराच्या राशी नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हेच वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी वर्णन केले. आम्ही एकाच देवाला अनेक वेशात अनेक रूपात पाहिलं. देव अनेक पाहिले नाहीत बरं का. अनंत रूपे अनंत वेशे
देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवी वरुकुन बांधली कैशी. एकच देवाचं स्वरूप आहे. मग देवाचं एकच स्वरूप आहे. मग त्या देवाविषयी आवड व्यक्त करत असताना महाराजांनी जो शब्द वापरला, जो परमात्मा भक्ताच्या इच्छेनुरूप अवताराला आला, सगुण साकार रूपाने प्रगट झाला, त्या सगुणाची आवड आमच्या चित्तामध्ये आहे. आमच्या आवडीचा विषय जर काय असेल तर देव, नुसता देव नाही, तो सगुण साकार परमात्मा आम्हाला आवडतो. एक विचार आहे. हा दुसरा विचार आहे, संत महात्म्यांच्या चित्तामध्ये जी आवड आहे ती निरनिमित्त आवड आहे. बरं, निरनिमित्त आवड आहे. आणि आमच्या तुमच्या चित्तामध्ये जी आवड आहे ती निमित्ताने आवड आहे. आपण आवडीप्रमाणे येतो. बरं का, लोक म्हणतात त्या बुवाचा घसा चांगला आहे, म्हणजे गाणं चांगलं आहे. गाणं ऐकायला काही माणसं येतात, गातात म्हणून येतात. बरं का, निमित्ताची आवड. असं एखादा गुण, त्या गुणाला धरून जी माणसं आवडीने येतात त्यांना निमित्ताची आवड. बरं, पण संतांच्या चित्तामध्ये देवाविषयी असलेली जी आवड आहे निरनिमित्त आवड आहे. निर्निमित्त म्हणून निर्निमित्त जिथं आवड असते त्या आवडीला एकच विषय असतो, अनेक विषय नसतात. बरं का, एकच. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, त्या संतांचा आवडीचा विषय जर काय असेल तर देव, देवाविषयी जी आवड आहे ती निर्निमित्त आवड आहे.
आणि देवाच्या व्यतिरिक्त जी चित्तामध्ये आवड निर्माण होते ती सनिमित्त आहे बरं का. म्हणजे निमित्ताशिवाय आवड आज कोणाच्या चित्तामध्ये नाही आहे. फक्त एकच जीवन आहे निर्निमित्त आवडीचं, म्हणजे संत जीवन. फक्त त्यांच्या आवडीचा विषय देव आणि देव. नावडी जन, नावडी धन, नावडे माता, नावडे पिता. आम्हाला कधी कधी आवडे, कधी कधी नावडे. कधी कधी आवडे आणि कधी कधी नावडे. त्यांना कधीच नावडे बरं का. देवाविषयीच त्यांची आवड आहे, बाकी कशाविषयी त्यांच्या जीवनामध्ये आवड नाहीये. आणि अशी आवड व्यक्त करतात. महाराज म्हणतात खरंच आमच्या आवडीचा विषय जर काय असेल तर देव. आणि तो कोणता देव? सगुण साकार रूपाने प्रगट झालेला देव. आणि त्या सगुणाविषयी आमच्या चित्तामध्ये आवड आहे ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आता लोचन सुखावले आता ऐसा दे दुराय, आता दे ऐसा दे दुराय. आवडे हे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले. जर जीवनामध्ये भक्तीचा जर आनंद भोगायचा असेल तर सगुणाविषयी चित्तामध्ये आवड पाहिजे. निर्गुणाविषयी आवड असण्याने काही बिघडत नाही, पण भक्तीचा आनंद भोगता येत नाही. भक्तीचा आनंद भोगता येत नाही. अगदी ज्ञानोबरांच्या पासून नेवोबरांच्या पर्यंत, तदंतर संत जीवनाचा विचार पाहिला तर जवळजवळ सकल संत उभय साक्षात्कारी आहे. ज्यांना निर्गुणाचाही साक्षात्कार झालेला आहे आणि सगुणाचाही साक्षात्कार झालेला आहे. त्यांना निर्गुणाचं स्वरूप ज्ञात नाही असं समजू नका बरं का. ज्ञात आहे पण त्याचा जाणीवपूर्वक त्यांनी त्याग केलाय. जाणीवपूर्वक त्याग केलाय. का केलाय? भक्तीचा आनंद भोगण्याकरता. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म
ऐसे करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. निर्गुण स्वरूपाचा त्यांनी स्वीकार जीवनामध्ये केला नाही. जाणीवपूर्वक ते स्वरूप त्यांनी बाजूला ठेवलं आणि सगुणाचा स्वीकार केला. एक भक्तीचा आनंद भोगण्याकरता आणि समाजाला भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याकरता दोन रूपाने याचा विचार केला जातो. म्हणजे भक्तीचा आनंद भोगण्याकरता सगुण भक्तीचा स्वीकार केला आणि अखिल विश्वाला भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याकरता सगुण भक्तीचा स्वीकार केला. निर्गुणाची भक्ती सर्वांना शक्य नाहीये. आणि सामान्य जीवाला काहीतरी मनाला आलंबन लागतं. आलंबन असेल तर माणसं रमतात. माणसं डोंगरात बसू देत, फक्त मोबाईल द्या. मशानात बसवा त्याला, फक्त मोबाईल द्या. भूता सागता एकटा बसेल, पण आलंबन आहे ना मोबाईल. म्हणजे काही ना काहीतरी आलंबन लागतं. आलंबन नसेल तर मनुष्य रमू शकत नाही. ही सामान्य जीवाची अवस्था आहे. म्हणजे सामान्य जीवाला काही ना काहीतरी मनाला वृत्तीला आलंबन लागतं. आमच्या तुमच्या जीवनामध्ये आलंबन काय असावं? आलंबन नाही का? विषयाचं आलंबन उपयोगाचं नाही आहे. विषयाचं आलंबन वृत्तीला उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. आलंबन असं असावं त्याच्यातून आसक्ती निर्माण होणार नाही, प्रेम निर्माण होईल असं असावं. असं काय आहे? देवाचं स्वरूप आहे. पण आलंबनाशिवाय मनुष्य राहू शकत नाहीये. पुण्या सामान्य जीवाला भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याकरता संत महात्म्यांनी सगुण भक्तीचा स्वीकार केला आणि आनंद भोगण्याकरता भक्तीचा स्वीकार केला. म्हणून सगुणाची भक्ती करण्याकरता संत प्रवृत्त झाले. म्हणून बघा ना, ज्ञानोबा आहे, ज्ञानी होते, योगी होते. त्या ज्ञानोबाने विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतो? महाराज म्हणतात, मला देवच आवडतो. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना येतसे लाज. मला देवच आवडतो. म्हणजे ज्ञानोबारांच्या ज्ञानानंतरची ही आवड आहे बरं का. ज्ञानानंतरची आवड आहे, ज्ञानाच्या आधीची नव्हे. म्हणजे ज्ञानानंतर ज्ञानोबारे म्हणतात, मला देवच आवडतो, आम्हाला बाकी काय आवडत नाही. म्हणून ज्ञानानंतर तो आवडीचा व्यवहार करण्याकरता ज्ञानोबारांनी विचार केला, आपण पंढरपूरला जावं. पंढरपूरला जावं कशा करता? हा आनंद भोगण्याकरताच बरं का. म्हणून ज्ञानोबारांचे उद्गार आहेत, माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुडी,
पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिले. तात्पर्य सगुण स्वरूपाविषयी आवड संतांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्या सगुणाविषयी आवड असल्याचं कारण काय, तर तो तसा आहे. कसा आहे, पाहता लोचन सुखावले. डोळ्याने व्यवहार करता येतो, कानाने व्यवहार करता येतो, जिभेने व्यवहार करता येतो, नाकाने व्यवहार करता येतो. पण ती वस्तू समोर असेल तर, वस्तू समोर असेल तर, ती वस्तू समोर नसेल तर व्यवहार करता येत नाहीये. मग तो सगुण साकार परमात्मा डोळ्याच्या समोर आहे. डोळ्याच्या समोर आहे, डोळ्याचा व्यवहार काय, रूपाला पाहणं. रूप पाहिल्यानंतर डोळ्याला काय होतं, डोळे येतात का? अहो, त्या डोळ्याने भगवंताला पाहिल्यानंतर डोळ्याला सुख होत. पाहता श्रीमुख सुखावले सुख. पाहता श्रीमुख सुखावले पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळ्याची भूक नवजे. माझ्या डोळ्याने व्यवहार होतो, डोळ्याने देवाला पाहिलं जातं. पाहण्यामध्ये सुख आहे, पण ते भोग निरपेक्ष स्वरूपाचं सुख आहे. बरं, म्हणून परमार्थ का करायचा, कशा करता करायचा? भगवंताचं सुख भोगण्याने आसक्ती निवृत्त होते आणि प्रपंचामध्ये विषयाचं सुख भोगण्याने आसक्ती निर्माण होते. प्रपंचातली आसक्ती कमी व्हावी असं वाटत असेल तर परमार्थाची साधना केली पाहिजे. बरं का, परमार्थाच्या साधनेशिवाय प्रपंचातली विषयाविषयी आसक्ती कमी होऊ शकत नाही. पण ती सातत्याने केली पाहिजे. जुम्मा के जुम्मा नाही जमत, सातत्याने केली पाहिजे. म्हणजे त्या भगवंताच्या रूपाला, त्या भगवंताच्या सौंदर्याला, त्या भगवंताच्या गुणाच्या ठिकाणी एक सुख आहे आणि ते भोग निरपेक्ष सुख आहे. बघा ना, त्या गोकुळातलं वर्णन केलंय. त्या गोपिका प्रापंचिक होत्या का संन्यासी होत्या? प्रापंचिक होत्या. प्रापंचिक होत्या, पण भगवंताविषयी किती आवड होती हो.
प्रपंच करून त्या प्रपंचामध्ये रमल्या नाहीत, प्रपंच करून त्या प्रपंचामध्ये रमल्या नाहीत, त्या रमल्या परमार्थात भगवंताच्या त्या स्वरूपामध्ये रंगल्या. आम्ही प्रपंच न करता आम्ही प्रपंचात रंगणारी माणसं आहोत, लक्षात ठेवा. आमचं नाव परमार्थाचं आहे पण रंगलेलं आहोत प्रपंचात. याच्या विरुद्ध त्यांचं जीवन आहे, त्यांचं विरुद्ध जीवन. कितीतरी लोक असे आहेत राहतात परमार्थात पण रमलेत प्रपंचात. एक कीर्तनकार होऊन गेले, वैकुंठवासी झाले, ब्रह्मचारी होते, पण त्यांना प्रपंचाची फार आवड, बरं का, प्रपंचाची फार आवड. मी त्यांना म्हटलं, महाराज तुम्ही एकटेच आहात, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 कीर्तन मला जमत नाही, का मला 7 वाजता म्हशीची धार काढावी लागते. म्हणलं तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्हाला धार काढायची काय गरज आहे का? भावाची मंडळी आहे, भाऊ आहेत ते कर. नाही मला आवड आहे म्हटले त्याची. तुमची आवड आहे पण कीर्तनला प्रतिबंध आहे ना, कीर्तनाला प्रतिबंध आहे. ते कुठेही मुक्कामाला थांबत नव्हते, कीर्तन झालं की त्यांना पुन्हा नेऊन तिथं सोडायचं, ते नारळ सुद्धा घेत नव्हते. फक्त 8 त्यांची एवढीच की मला न्यायला यायचं आणि सोडायचं का, पुन्हा त्या प्रपंचात मला काम करता आलं पाहिजे. म्हणजे आवड आहे, प्रपंचामध्ये राहत होते आणि प्रपंचामध्ये राहून प्रपंचाची आवड होती, पण उपाधीचा संबंध नाही. गवळणी प्रपंच नावाची उपाधी होती पण आवड देवाविषयी होती त्यांच्या चित्तामध्ये. कशा करता मुद्दा मी मांडला आपल्या समोर, प्रपंचातली आसक्ती कमी व्हावी असं जर वाटत असेल तर परमार्थ केला पाहिजे, बरं. आणि तो परमार्थ करण्याकरता, त्या परमार्थात आम्हा तुम्हाला प्रवृत्त करण्याकरता संतांनी सांगितलं, खरंच सगुण साकार परमात्म्याची भक्ती करा, भक्ती करा. ज्ञानोबांनी हे सांगितलं की नाही, त्या प्रपंचातली आसक्ती निवृत्त होण्याकरता तुम्ही त्या प्रपंचामध्येच राहा आणि काय करा, देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठं राहून, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वाया सदा. म्हणून सकल सामान्य जीवांना भक्ती मार्गामध्ये प्रवृत्त करण्याकरता त्या संत महात्म्यांनी सगुण भक्तीचा स्वीकार केला आणि स्वीकार करून सांगितलं, आम्ही ज्याची भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालो तो परमात्मा आमच्या आवडीचा विषय आहे, आमच्या आवडीचा विषय. इतका आवडीचा विषय, इतका आवडीचा विषय, देवाच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही आवडत नाही. किंबहुना आम्ही जीवावरती सुद्धा प्रेम करत नाही, एवढं आम्ही प्रेम देवावरती करतो. नक्की हो. तुझी आन वाहीन गा देवराया, देवराया बहु आवडते देवा पासोया, बहु आवडते देवा पासोया. देवराया तुझ्या नवाई नगा देवराया,
तुझी आन वाईन गा देवराया, बहु आवडशी जीवा, पासूनिया कानडिया विठोबा कानडिया, आवडे हे रूप. ही देवाविषयी असलेली आवड आहे. आणि आम्हा तुम्हाला सांगतात देवाविषयी आवड निर्माण होण्याचं कारण काय? पाहता लोचन सुखावले. आपल्याला काही ना काहीतरी निमित्त लागतं, काहीतरी आलंबन लागतं, आणि त्या सगुण साकार परमात्म्याला पाहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जो होणारा व्यवहार आहे इंद्रियाच्या द्वारे, तो केवळ भोग निरपेक्ष सुखाचा व्यवहार आहे. पाहता लोचन सुखावले. सकल इंद्रियांना तृप्ती आहे. फक्त इथं नेत्राचा उल्लेख केलेला आहे, पण सकल इंद्रियांना त्या भगवत भक्तीमध्ये प्रवृत्त होण्यामध्ये सहज तृप्ती आहे. बरं का, सहज तृप्ती आहे. हा, एकदा इंद्रिय भगवत भक्तीने तृप्त झाली, मग विषयाचा जरी संबंध आला तरी विकार जागे होत नाहीत. विकार जागे होत नाहीत, लक्षात ठेवा. अजिबात होत नाहीत. कारण त्या भगवत भक्तीने, त्या भगवत स्वरूपाला पाहण्याने इंद्रियांची तृप्ती झालेली आहे. इंद्रिय कुठेही तृप्त होत नाहीत, तृप्त झाल्यासारखी वाटतात. आज बऱ्याच लोकांनी काही काही गोष्टीचा त्याग केला. तृप्ती झाली म्हणून का प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून त्याग केला? प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून त्याग केलाय. लोक म्हणतात आम्ही साखर खाण्याचं सोडले, खाऊन खाऊन तृप्त झाले म्हणून का प्रतिकूलता वाढली म्हणून? प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून त्याग केलेला आहे, ह्याला त्याग म्हणत नाही. म्हणजे जी इंद्रियांना तृप्ती प्राप्त खरी होते ती त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी होते, आणि ती आम्हा तुम्हाला तृप्ती होण्याकरता महाराज वर्णन करतात. पाहता लोचन सुखावले. त्या भगवंताला पाहण्यामध्ये इंद्रियांना तृप्ती आहे. किती तृप्ती आहे? जागोजागी याचं वर्णन केलेलं आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी. खरंच त्या डोळ्याने त्या भगवंताला रूप पाण्याने घडतं काय? देह वावहर पला, देह वावहर पला, तुझ पाहता विठ्ठला देह पाहता विठ्ठला, पाहता विठ्ठला, देह भाव
मंडपला तुझ पाहता विठ्ठला म्हणणं काय आणि पाहता लोचन सुखावले म्हणणं काय एकच आहे बरं का. सुखावले म्हणजे तृप्त झाले, आता विषयाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही बरं का. म्हणजे सगुण भक्तीचा फार मोठा जीवनामध्ये फायदा आहे. उगाच संतांनी समाजाला भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याकरता बिनकामाच्या उचापत्या केलेल्या नाहीत बरं. उचापती करणाऱ्याला त्यांनी इकडं आणलंय, लक्षात ठेवा. कठीण आहे, सोपं नाहीये, पण आज भक्ती मार्गाचं अनुसरण सर्वांनी केलं पाहिजे आणि ते सर्वांच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचं अनुसरण करण्याकरता महाराज म्हणतात त्या सगुणाची भक्ती जीवनामध्ये करावी का करण्याने सुख प्राप्त होत, इंद्रिय स्थिरावतात, तृप्त होतात. पाहता लोचन सुखावले, आणि ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आम्ही ठरवलं आता त्या भगवंताशिवाय कोणाची भक्ती आता जीवनामध्ये करायची नाही बरं का. एकच त्या भगवंताचीच भक्ती करायची. कशी करायची? आता ज्या डोळ्याने त्या भगवंताला पाहण्याने डोळे सुखावले, डोळे तृप्त झाले, आता तेच रूप आमच्या डोळ्यासमोर अखंड पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता त्या भगवंताची भक्ती करण्यामध्ये तृप्ती प्राप्त झाली ना. आता तृप्ती प्राप्त झाल्यानंतर आता दुसरा विषय नको बरं. आता पोटभर जेवलोय, पोटभर जेवल्यानंतर आता पाहिजे लोक विचारतात आता जेवला आता काय पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे का पान पाहिजे का सोप पाहिजे का? आम्ही म्हणतो आता काही नको, काही नको बरं का. आता त्या भगवंताविषयी आवड निर्माण झालेली आहे, निरनिमित्त आवड निर्माण झालेली आहे. त्या आवडीमध्ये नित्य तृप्ती प्राप्त झालेली आहे. आता विषयाचा संबंध नको आहे. आता विषयाचा संबंध नको आहे. म्हणून आता शब्द महाराजांनी बऱ्याच ठिकाणी वापरलाय. आता दृष्टी पुढे
आता उरलो उपकारा पुरता. आता आमच्या जीवनामध्ये काय कर्तव्य शिल्लक राहिले नाही. आता उर्वरित आयुष्यामध्ये परोपकाराचंच कार्य करायचं. तसं आता त्या भगवंताच्या भक्तीचं सुख भोगलेलं आहे. सुख भोगून आम्ही तृप्त झालेलो आहोत. मग आता आता काय नाही, दुसरा विषय आता मला नको. एकच विषय, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. साधकाच्या जीवनामध्ये एक वर्णन केले. साधकाने आपल्या वृत्तीला विषयापासून आवरण्याचा प्रयत्न करावा. विषयापासून आवरण्याचा प्रयत्न करावा. किंबहुना असं वर्णन केले, चेष्टेनं सुद्धा साधकाने विषय पाहू नयेत. बर का अंतकरणावरती ते परिणाम करतात. अंतकरणावरती ते परिणाम करतात. तसं जो भक्त आहे, जो महात्मा आहे, जो ज्ञानी आहे, त्याच्या जीवनामध्ये काय कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. नित्य तृप्तीला प्राप्त झालेली म्हणजे, पण तरी आता काय करायची गरज नाही. पण तरीही तो आनंद भोगण्याकरता आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. हेच परमात्म्याचं रूप आमच्या डोळ्यासमोर अखंड राहू. दुसरं काही नको बरं का, एकच. अनिक दुसरे मज नाही आता. अनिक दुसरे मज नाही आता. पांडुरंग ध्याने अनेक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्ता पासूनिया पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. हेच रूप बर का. आता दुसरं रूप आम्हाला नको आहे. हाच आनंद आम्हाला तो भोगायचा आहे. या रूपापासून आमची वृत्ती, आमची दृष्टी बाजूला जाणार नाही. असं देवा कर, असं कर. तस एका अभंगामध्ये तुकोबारांनी देवाजवळ हा अट्टास केला. ऐशे मज करोनी ठेवा नारायणा. तस आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे. जो मी तू जेव्हा जेव्हा पाहिल ना, तुझंच रूप डोळ्यासमोर आलं पाहिजे. मग कुठेही पाहण्याकरता मी जरी प्रवृत्त झालो तरी माझ्या डोळ्यासमोर हेच रूप असावं. जेथे जावं तेथे तुझीच पाहुले. आता दुसरा विषय नाही बर का, एक परमात्माच विषय. आणि तोच आमच्या वृत्तीचा विषय अखंड राहिला पाहिजे बर का. अखंड राहिला पाहिजे. म्हणून तर तुकोबारांनी देवाकडे एका भूमिकेतून मागणं केलं. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
म्हणून इथं महाराज वर्णन करतात, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, जो मी तुझ पाहे कधीतरी, वेळोवेळा पुन्हा 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 पुन्हा, आता तुलाच आम्ही पाहणार, बाकी कोणाला पाहणार नाही. का एकदा तुझ्या रूपाला पाहण्यामध्ये तृप्ती झालेली आहे ना, आता तुझंच रूप आमच्या डोळ्यामध्ये सतत राहावं, आम्ही त्याच रूपाला पाहणार, पुन्हा पुन्हा. आता आम्ही दुसरं काहीच पाहणार नाही. पण ती अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता देवा तुला हे आम्हाला सहकार्य करावं लागेल. म्हणून आता दृष्टी पुढे का तुकोबांनी असा विचार प्रकट केला हो, तर त्याचं कारण आहे, एकदा जर त्या इंद्रियांना त्या भगवंताच्या दर्शनामध्ये रूपामध्ये जर तृप्ती आहे, ती तृप्ती जर एकदा त्या भगवंताविषयी जर निर्माण झाली, तर ती इंद्रिय त्या स्वरूपाशिवाय राहू शकत नाहीत. आणि स्वरूपाशिवाय राहू शकत नाहीत, कशी राहू शकत नाहीत, त्याच्याकरता महाराजांनी एक व्यवहारातला शब्द वापरला. व्यवहारातला शब्द वापरला, लाचावणे. बरं, एखाद्याला एखादी गोष्ट जर आवडली तर माणसं त्या गोष्टी करता लाचावतात. लोक म्हणतात हा लाचावलाय बघा, हा लाचावलाय बघा. हा, महाराज म्हणतात आमची अवस्था अशी देवाविषयी निर्माण झाली, अशी देवाविषयी निर्माण झाली. ते महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात लाचावले मन लागलीशे गोडी, ते जीवे न सोडी ऐशे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. अशी आमची त्या देवाविषयी निर्माण झालेली आवड आहे, आणि ती आवड आमची अशीच राहावी. तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळे, पुरवावी आई माये बापा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. विठोबा खरी 8 आणि साली 8 करायचं. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये,
मला 11ला संपवायचं आहे सगळं बरं. जगद्गुरु श्री तुकोबराय देवाविषयी असलेली आवड व्यक्त करत असताना सांगतात, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये. आणि ती आवड कशी निर्माण झालेली आहे महाराज म्हणतात, लाचावले मन लागलीशे गोडी ते जीवे न सोडी ऐशे झाले. आता जी आवड निर्माण झालेली आहे महाराज म्हणतात, आमची सगळी इंद्रिय त्या भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे. जसा विषयासक्त मनुष्य विषयाला लाचावलेला आहे बरं का. महाराज म्हणतात तीच अवस्था देवाविषयी आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेली. आता मी देवाशिवाय राहू शकत नाही. ते जीवेन सोडे ऐशे झाले. जे सगुण साकार परमात्म्याविषयी त्या भगवंताविषयी निर्माण झालेली आवड निर्निमित्त आहे. निमित्त कोणतं नाहीये. एक भक्तीचा आनंद भोगण्याकरता आम्ही प्रवृत्त झालेला आहोत आणि सकल जीवांना भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याकरता आम्ही त्या भक्तीचा स्वीकार केलेला आहे. पण ती भक्ती कशी आहे महाराज म्हणतात, निर्निमित्त आहे. आता त्या भगवंताशिवाय आमची इंद्रिय राहू शकत नाही. तेव्हा हेच रूप आमच्या डोळ्यासमोर सतत राहू. कारण दोन प्रकाराने एक विचार मांडलेला आहे. प्रथम आता वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर करावी लागते. कधी ज्ञान होण्याच्या आधी तेथे माझे हरी. ज्ञानानंतर वृत्ती शिल्लक राहत नाही. वृत्ती शिल्लक राहत नाही. ज्ञानाच्या पूर्वी वृत्ती तिकडं जायला तयार होत नाही. ज्ञान झाल्यानंतर वृत्ती शिल्लक राहत नाही आणि वृत्ती निर्माण झाल्याशिवाय आनंद भोगता येत नाही. देवा आम्हाला त्या देवाविषयी आवड निर्माण झालेली आहे. तो आनंद आम्हाला भोगायचा आहे आणि आनंद भोगण्याकरता देवा आम्हाला आता वृत्तीवरती आण. ती वृत्तीवरती आण म्हणजे आमची इच्छा तू आता देवा पूर्ण कर बर का. ती पूर्ण कर म्हणून शेवटी तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझे लढीवाळ भक्त आहोत आणि आम्ही सर्वस्व तुला दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये तुझ्याशिवाय आता आम्हाला कोणी नाही. सकळ ही गोत माझे पंढरीशे जाण, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आण. आमचं सर्वस्व देवा तूच आहेस आणि सर्वस्व देवा तूच असल्यामुळं माय बापही आमचा तूच आहेस. आमच्याशिवाय तुझ्याशिवाय आमची ही इच्छा कोण पूर्ण करणार. देवा तूच पूर्ण केली पाहिजे. म्हणून शेवटी तुकोबाराय देवाला सांगतात,
तुकामनी आम्ही मागावी लढीवाळे पुरवावी आई माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे पुरवावी आई माय बापा हे रूप आम्हाला आवडतं आणि हेच रूप आमच्या डोळ्यासमोर अखंड राहू आणि ते देवा तू पूर्ण कर बर का आम्ही तुझ्याकडे ही लढीवाळपणाने आमचं मागणं आहे मागावी लढीवाळे पुरवावी आई माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये जो मी तुझ पाये पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज